आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मम्मी साहेब चहा घ्या. लिसन केअरफुली. पत्रकारांना कोणतीही माहिती कोणी द्यायची नाहीये. तात्यासाहेब स्वतः याच्यामध्ये लक्ष घालतायत. त्या उगाच अर्थाचा अनर्थ होईल आणि प्रकरण चिघळेल. ओ जाधव साहेब, कधी बाहेर काढताय मला? तात्या साहेबांनी जर अजून लक्ष घातलं ना तर लय महागात पडल. अहो मायाताई, ज्यांनी तुमच्याविषयी तक्रार केली ना ती कमिशनर साहेबांची बहीण आहे. आमच्यावरही खूप दबाव आहे. माफ करा, पण लवकरच सोडू आम्ही तुम्हाला. सोडावं तर लागलच साहेब. ठीक आहे. हा जाधव साहेब, मी तात्यासाहेब मोहिते पाटील, आमदार आहे. हा बोला ना साहेब. कौतुक कौतुक, केवळ कौतुक तुमचं. तंतोतंत कायद्याचं पालन केलं तुम्ही. हा, आम्ही सुद्धा कायद्याचं पालन केलं. तेवढं आमच्या पाहुण्यांना सोडा. आता त्या कमिशनर साहेबांचा फोन येईल ना तुम्हाला. माझं बोलणं झालंय त्यांच्याशी. इथून पुढे तक्रार लिहून घेताना माझी परवानगी घेतलं तर बरं होईल. ठेवू मी फोन? हो साहेब. वाघमारे, सोडा त्यांना. मम्मी माझं लेकरू कोकरू वागरू. ए नेबळाट, मी तर सुटणारच होती, पण आता तुला माझ्या तावडीतून कोण सोडवतय ना तेच बघते. चल र सत्या. सत्या चल. आमरे, नुसतं फोन बघत बसण्यापेक्षा वाईच मदतीला आलीस ना तर बरं होईल. आहे, मी काय फोन मध्ये टाइमपास करते वय? अगं अभ्यासच करते फोन मध्ये. त्यात पण असते व्हय अभ्यासाचं? वय मग. आमरे, अगं बघ की कोण आलंय. अगं होय होय बघते. मंजू आलीस वय? डबल ड्युटी करून दमली असशील ना. आमरे, पाणी ते किती दिला? वय देते. दिदे, हे घे पाणी. अगं घे की. मंजू, अगं काय झालं? एवढी घाबरल्यासारखी का दिसतेस? हा, अगं काय झालं गपगार व्हायला? कुणी काय बोललंय का तुला? आई,
मला आत्ताच्या आता एक वचन दे, उद्या माझं काय बी झालं तर अमूला पोलिसाची नोकरी करू द्यायची नाही. काय बी झालं तरी ही खाकी वर्दी अमूच्या अंगावर चढवायची नाही. दिदे, अगं असं का बोलायला लागलीस? आणि तुला काय होणार आहे? मंजू, अगं काय होणार आहे तुला? हा, असं का बोलतेस अचानक? हे बघ, आम्हाला समजायच्या भाषेत सांगशील का? हा, तुला कोणी काय बोललंय का? तू इकडे ये, इकडे बस, इथं ये आधी बस. मला सांग काय झालंय? हा, आमरे पाणी दे. हा, ठीक आहे, तर पाणी पी. नाही नको. अगं मंजू, अमरे, हे बघ, अभ्यासात नीट लक्ष द्या. मी फसले तशी फसू नकोस आणि पोलीस तर अजिबात होऊ नकोस. पप्पांनी इतकी वर्ष पोलिसात कशी काढली काय माहिती. हे बघ अमरे, किती बी पैशाची अडचण होऊ दे, अगदी उपास मारू दे, खरं ही नोकरी करायची नाही म्हणजे नाही. म्हणजे नक्की काय झालं सांगणारेस का आम्हाला? हे बघ, उगाच आमच्या डोसक्याचा ताण वाढवू नको. हा? काय झालंय सांग बघू. दिदे, तो गुंड पुण्यांदा मागे लागलाय का तुझ्या? का कोणी धमकी दिली आहे तुला? गप्प बस. धमकी कशाला दिल कोण? मी सांगतेय ना, मग विश्वास ठेवा की. आणि एक गोष्ट डोक्यात फिट करून ठेवायची, पोलिसाची नोकरी करायची नाही म्हणजे नाही. मंजू, अशी काय? हिला काय फेफर आला आता? हे फेफर नाही प्रेमात. अहो हळू बोला की वाईच. हे फेफर नाही प्रेमाचं वारं. हिनच त्या मजनूला जाऊन सांगितले असेल, माझी कजा चांडाळी नकत्या बळजबरीने त्या डीजे बरोबर लगीन करून द्यावं. मला तुझ्याशीच लगीन करायचंय, नाहीतर मी मरून जाईन, असं काहीतरी झालं असेल. तू तर नारात ना, जरा जास्तच करतेस. अहो अशानं कुठं ती फासलून मरून जाईल. असू शकतोय पप्पा. तो गुंडा आहे का नाही, त्यानंच प्रेशर आणलंच नाही हिच्यावर. तो भी होता स्टेशनात, त्यानंच काहीतरी राडा केला असणार.